हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आर्टिकल्स टॉपिकवरचं आज आपलं फायनल सेशन असणार आहे. हे प्रॅक्टिस सेशन आहे. आज आपण 25 क्वेश्चन्स बघणार आहे एरर डिटेक्शनवरचे आणि हे सगळे क्वेश्चन्स आर्टिकल्स या टॉपिकवरचे असतील. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हे आता तुम्ही गेस करा. आधीचे लेक्चर्स जर बघितले नसतील तर एकदा नक्की बघा. तिथे आपण खूप डिटेलमध्ये सगळं डिस्कशन केलेलं आहे. आजच्या आपल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये नेहमीप्रमाणे फास्ट ट्रॅक पद्धतीने सगळं लेक्चर कंडक्ट केलं जाणार आहे. पण तरी देखील प्रश्नांची उत्तरं काय असतील हे तुम्ही गेस करायला अजिबात विसरू नका. कारण जर तुम्ही गेसवर्क करत राहिलात तर तुमचं कुठे चुकत आहे हे तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल. आजच्या लेक्चरमध्ये स्कोअर चेक करायला विसरू नका. तुमचा स्कोअर किती येतो हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आजच्या लेक्चरची सुरुवात करत असताना आपण जो होमवर्क क्वेश्चन दिला होता लास्ट लेक्चरमध्ये त्याचा आन्सर डिस्कस करूया. कपिल देव ब्रॉट ग्लोरी टू इंडिया बाय विनिंग वर्ल्ड कप इन 1983. हे एका स्पोर्ट्स मधल्या ट्रॉफीचं नाव आहे आणि ज्या स्पोर्ट्सच्या ट्रॉफीबद्दल किंवा त्यांच्यातल्या ज्या एखाद्या रिवॉर्ड बद्दल आपण बोलत असतो तिथे कंपल्सरी आर्टिकल द चा वापर करायचा असतो. त्यामुळे आपण द वर्ल्ड कप इन 1983 असं इथे करेक्शन करण्याची गरज आहे. ओके, आता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आज आपण एक्सरसाइज बी सॉल्व्ह करणार आहे. यात देखील आपल्याला 25 प्रश्न दिलेले आहेत एरर डिटेक्शनसाठी आर्टिकल्स या टॉपिकवरचे. ज्यावेळेस आपण असे टॉपिक वाईज प्रश्न सोडवत असतो एरर डिटेक्शनचे तेव्हा ऍक्च्युली आपले जे काही रूल्स आहेत ते जास्त पक्के होतात आणि अशाच पद्धतीने अभ्यास करायचा असतो. बेसिक पक्क करायचं, टॉपिक वाईज क्वेश्चन्स सोडवायचे आणि नंतर मग मिसलेनियस क्वेश्चन्स सोडवायचे, म्हणजे सगळे एरर डिटेक्शन वेगवेगळ्या टॉपिकवरचे एकत्र सोडवायचे. ओके, स्टेप बाय स्टेप प्रोसीड करा. जास्त काही करू नका, आधी बेसिक पक्क करा. आज तुमचा स्कोअर किती येतो 25 पैकी हे देखील टॅली करा. तुम्हाला कमेंट्समध्ये नसेल सांगायचं तरी काही हरकत नाही, पण तुमचा स्कोअर किती येतो हे स्वतःला तरी ॲटलिस्ट समजू द्या. ओके, कारण त्याशिवाय तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही. सुरुवात करत आहे आपण आजच्या लेक्चरला. ही इज ॲज अ वीक बॉय ॲज माय ब्रदर. इथे आपण ॲजचं एक सेंटेन्स बनवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे ॲज टू किंवा सो दॅटचे जे सेंटेन्सेस असतात इथे आपण जे ॲडजेक्टिव्ह वापरतोय ते आणि कोणत्या नाऊनसाठी आपण हा शब्द वापरणार आहे ते नाऊन या दोघांच्या मध्ये आर्टिकलचा वापर करायचा आहे. म्हणजेच काय, ॲडजेक्टिव्हच्या नंतर आणि नाऊनच्या आधी आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. मग इथे आपण हे जे ए आर्टिकल वापरलेलं आहे हे आपल्याला वीक नंतर वापरायचे. करेक्ट स्ट्रक्चर कसं असणार आहे, ॲज वीक अ बॉय ॲज माय ब्रदर. ओके, आर्टिकल ए आपल्याला पोझिशन चेंज करायची होती त्या गोष्टीची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट इज फ्युटाईल टू गिव्ह अन ॲडवाइस टू अ पर्सन हु वुड नॉट लिसन टू यू. इथे आपण एक शब्द बघूयात. फ्युटाईल म्हणजे काय, निष्फळ. म्हणजे एखाद्या गोष्टीतून आपल्याला काहीच फळ मिळणार नसेल, म्हणजे ती गोष्ट करणं चुकीचं आहे, अर्थात ते वाया जाणारेच आपले कष्ट असणार आहेत असं म्हणायचं असेल तर तिथे हा शब्द वापरला जातो. ओके, आणि आपला जो रूल आहे आर्टिकलचा तो कोणता इथे अप्लाय करायचा आहे बघा. ॲडवाइस हा जो शब्द आहे हा आपण अनकाउंटेबल आहे असं सांगतो आणि अनकाउंटेबल नाउन्सच्या आधी आपण कधीच आर्टिकल्सच वापरत नाही. त्यामुळे या वाक्यात आपल्याला आर्टिकलचा वापर करण्याची गरज नव्हती. इथे आपण जे ॲन वापरले ते चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द प्राईड हॅथ अ फॉल सेज द बायबल. पहिल्यांदा हा शब्द काय आहे ते समजून घ्या. हे जे आहे हे जे पूर्वीचं इंग्लिश होतं, जुनं इंग्लिश, त्यामध्ये आपल्याला हॅजच्या ऐवजी हॅट हा शब्द वापरलेला दिसायचा. ओके, हार्ट सारखा त्याचा उच्चार करायचा आहे, हॅट नाही. आता इथे आपण हे काय शब्द आहेत ते नक्की बघितलं. इथे एक रूल कव्हर करूयात आपण. द बायबल म्हणत आहोत आपण. होली बुक्सची जी नावं असतात त्यांच्या आधी कंपल्सरी आर्टिकल द चा वापर होतो. हे या ठिकाणी योग्य आहे. आता चूक कुठे झालेली आहे, एरर कुठे आहे, तर या प्राईड शब्दाच्या आधी आपण आर्टिकल द चा वापर करणं चुकीचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी आर्टिकल्सचा वापर करत नाही. प्रॉपर नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी आर्टिकल्सचा वापर करायचा नाही आणि आपण हे जनरल सेन्समध्ये बोलत असतो त्यावेळेस इथे वापर करायचा नाहीये. जर आपण एखाद्याच्या प्राईडबद्दल सांगणार असेल तर तिथे द वापरलं तर चालेल. इथे आपण जनरल सेन्समध्ये बोलत आहोत म्हणून इथे आर्टिकल वापरायचं नाही. ओके, दोन्ही रूल्स बघितले आहेत आपण. इथे जे द वापरले हे इनकरेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता हे सेंटेन्स वाचत असतानाच आपल्याला एक गोष्ट आता आत्मसात करायची आहे. कशा पद्धतीने वर्ड्सवर फोकस करायचा आणि एरर डिटेक्शनच्या क्वेश्चन्समध्ये जास्तीत जास्त ॲक्युरसीने कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे यासाठी मी आता तुम्हाला एक मेथड सांगते. त्या मेथडचा तुम्ही वापर करणं बेटर असेल असं माझं एक सजेशन आहे. ओके, सेंटेन्स वाचत असताना काही गोष्टींवर आपल्याला
फोकस करायचा आहे. जर ऑनलाईन परीक्षा असतील तर तिथे तुम्ही ॲक्च्युअली असं मार्किंग करू शकणार नाहीये. ठीक आहे. पण वाचत असताना एक सवय डेव्हलप करून घ्या कशा पद्धतीने प्रश्न सोडवण्यासाठी अप्रोच करायचा आहे ते. आता हा क्वेश्चन आपण वाचूयात. शी इज बोथ अ व्हर्च्युअस अँड अ ब्युटिफुल डॉटर ऑफ अ सक्सेसफुल वर्किंग मदर. या वाक्यात आपण इज या शब्दाला देखील हायलाइट केलेलं आहे. का? कारण आपल्याला म्हणायचं आहे की ती एक अशी मुलगी आहे. आता त्या मुलीबद्दल आपण बोलत आहोत. ती व्यक्ती एकच आहे. बरोबर? आणि या व्यक्तीच्या 2 क्वालिटीज बद्दल आपण सांगतोय. व्हर्च्युअस म्हणजे जी मूल्य, निष्ठा यांच्याबद्दल आदर आहे तिला, संस्कार आहेत तिला. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ती एक सुंदर मुलगी सुद्धा आहे. आणि जर आपण या ठिकाणी जे काही ॲडजेक्टिव्हज वापरलेले आहेत, हे दोन्ही ॲडजेक्टिव्हज आपल्याला एकाच व्यक्तीबद्दल माहिती देत असतील, तर तिथे अँडच्या आधी एकदाच आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. ओके. फक्त अँडच्या आधी आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. आणि हा जो रूल आहे, हा आर्टिकल ए, अँड आणि द या तिन्ही आर्टिकल्सच्या बाबतीत लागू होऊ शकतो. ठीक आहे. शक्यतो इंडेफिनिट आर्टिकल्स आणि डेफिनिट आर्टिकल्स दोन्ही बाबतीत हा रूल लागू पडणार आहे. त्यामुळे या पद्धतीने लक्षात ठेवा. अँडच्या आधी आपण हा जो व्हर्च्युअस शब्द वापरलाय तो, आणि ब्युटिफुल हा अँड नंतर वापरलेला शब्द देखील आपल्याला एकाच व्यक्तीबद्दल माहिती देत आहे. आणि हे आपल्याला या हेल्पिंग व्हर्ब वरून सुद्धा समजलेलं आहे. ओके. त्यामुळे आपण हे रिपिटेशन अवॉइड करूयात. ब्युटिफुलच्या आधी जे आर्टिकल ए वापरलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी स्किप करायचं आहे, काढून टाकायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही हॅज बीन सेंट टू द प्रिझन several times but has not shown any sign of improvement in his conduct. इथे आपल्याला काय सांगायचे की त्याला कितीतरी वेळा जेलमध्ये पाठवण्यात आलं, पण त्याच्यात काही सुधारणा झाली नाही. म्हणजे तो एक कैदी म्हणून त्या ठिकाणी गेला होता. आणि जर आपण एखाद्या ठिकाणाचं नाव, फॉर एक्झाम्पल प्रिझन, स्कूल, बेड असे जे शब्द आहेत, हे आपण त्याचा वापर ज्या गोष्टीसाठी होत आहे त्यासाठीच जर वापरणार असेल तर त्याच्या आधी आर्टिकल्स वापरायचे नाहीत. ओके. म्हणजे त्याचा एक सेपरेट हेतू असतो त्या एखाद्या ठिकाणाचा, तर तिथे आपल्याला आर्टिकल्स वापरायचे नाहीत. पण त्या व्यतिरिक्त जर कुठल्या गोष्टीसाठी या स्थळांचा वापर होणार असेल तर तिथे आपण आर्टिकल द वापरतो. ओके. इथे आपण जर म्हटलं ही हॅज बीन सेंट टू प्रिझन, याचा अर्थ तो कैदी म्हणून तिथे जाणार आहे. आणि जर द प्रिझन म्हटलं तर तिथे तो कैदी म्हणून जाणारच नाहीये. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे या स्थळांच्या वापराच्या वेळेस जे आपण प्लेसेस वापरतोय, बिल्डिंग्स असतात, त्यांच्या आधी व्यवस्थित काळजीपूर्वक आर्टिकल्सचा वापर करावा लागतो. या वाक्यामध्ये आपल्याला आर्टिकल द रिमूव्ह करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही वॉज वॉचिंग द टेलिव्हिजन व्हेन आय कॉल्ड ऑन हिम लास्ट नाईट. या वाक्यात आपण द टेलिव्हिजन वापरलेलं आहे, जे चुकीचं आहे. कारण आपल्याला माहितीये टेलिव्हिजन इथे या वाक्यामध्ये एक डिव्हाइस म्हणून, एक कॉमन नाउन म्हणून वापरलं आहे. इथे ते इन्व्हेन्शन म्हणून नाही वापरलं. जर आपण इन्व्हेन्शन, एक संशोधन म्हणून याचा वापर वाक्यात केला असेल तर तिथे आर्टिकल द वापरायचं, मात्र इथे ते स्किप करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विल्यम्स इज अ हेअर टू द थ्रोन ऑफ द ग्रेट ब्रिटन. आता या ठिकाणी आपल्याला एअर हा शब्द एच इथलं सायलेंट आहे म्हणून एअर सारखा उच्चारायचा आहे. ओके. मग इथे आपल्याला लक्षात येत आहे की हे जे आर्टिकल ए वापरले हे चुकीचं आहे, कारण याचा उच्चार तर स्वराने होत आहे. आणि आपण आधी पण बघितलेलं आहे. थोडक्यात रिपीट करूयात आज. 14 स्वर जे आहेत मराठीतले आपण रिपीट करूयात. ते काय आहेत ते? अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आह, ॲ आणि ऑ. हे ऐकायला तुम्हाला फनी वाटत असेल. ठीक आहे, काही हरकत नाही. पण हे गरजेचं आहे. या शब्दांनी, या स्वरांनी जर उच्चार होणार असतील तर तिथे आपण कुठलं आर्टिकल वापरतो? ॲन हे आर्टिकल वापरतो. ओके. एज इथला सायलेंट आहे म्हणून आपल्याला काय म्हणावं लागतं? ॲन एअर. ओके. याचा अर्थ असतो वारस. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. टी वी युज्ड टू इन द स्काउटिंग कॅम्प वॉज नेव्हर टू अवर टेस्ट. स्काउट गाईड हा शब्द तुम्ही शाळेत असताना ऐकला असेल. ठीक आहे. तर ते जे कॅम्प्स असतात तिथे आपण जो चहा पिला तो काही आपल्यासाठी चांगला नव्हता किंवा आपल्याला त्याची टेस्ट आवडली नाही. मग इथे जरी हे मटेरियल नाउन असेल, ती हे एक मटेरियल नाउन आहे, पण इथे आपण स्पेसिफिक त्या एका चहाबद्दल बोलत आहोत, पर्टिक्युलर गोष्टीबद्दल बोलत आहोत, म्हणून आपण मटेरियल नाउनच्या आधी देखील आर्टिकलचा वापर करू शकतो, कारण आपण ते विशिष्ट एक तीच गोष्ट आहे असं ठासून सांगत आहोत. मग इथे द टी वी युज्ड इन या पद्धतीने सेंटेन्स करेक्ट करावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. इट इज अ सो हॉट डे दॅट इट वॉज इम्पॉसिबल टू गो आउट शॉपिंग. या वाक्यात आपण सो दॅटचा वापर केलेला आहे. आय गेस आपलं पहिलंच सेंटेन्स होतं या एक्सरसाइज मधलं ॲज ॲजचं. तिथे आपण हा रूल बघितलेला आहे.
ॲज, सो दॅट आणि टू हे जे सेंटेन्सेस असतात इथे आपण ॲडजेक्टिव्हच्या नंतर आणि नाऊनच्या आधी आर्टिकल्सचा वापर करत असतो. ओके, या दोघांच्या मध्ये आर्टिकल येणार आहे. आता इथे ॲडजेक्टिव्ह काय आहे? हॉट, उष्ण, आणि नाऊन काय आहे? डे. आपल्याला काय म्हणावं लागेल? इट इज सो हॉट अ डे that it was impossible to go out shopping. Okay. Next question. I shall never forget a good deed you did to me when I was in crisis. आता इथे गुड डीड म्हणजे काय? मदत करणं, चांगलं काम करणं आपल्यासाठी. मग जेव्हा मी संकटात होतो तेव्हा तू मला जी मदत केलीस ती मी कधीही विसरणार नाही. इथे सुद्धा आपण त्या गोष्टीला स्पेसिफाय करण्यासाठी आर्टिकल द चा वापर करणार आहोत. एखादी गोष्ट आपल्याला ठासून सांगायची असेल तिथे आपण आर्टिकल द चा वापर करत असतो. ठीक आहे, त्यामुळे इथे आपण अ गुड डीडच्या ऐवजी द गुड डीड म्हणणं जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द सिंगिंग इज बोथ माय वोकेशन अँड अवोकेशन बिकॉज इट इज अ सोर्स ऑफ जॉय अँड ब्रेड टू मी. आता इथे वोकेशन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? व्यवसाय. आणि अवोकेशन म्हणजे काय? असा व्यवसाय किंवा असा छंद जो आपल्याला रोजगार देखील मिळवून देत आहे. ठीक आहे, हे दोन शब्द कळले आता तुम्हाला. आता आपण जो काही मेन प्रोफेशनचा किंवा हॉबीचा जो मुद्दा आहे त्याचा जो रूल आहे तो बघूयात. एखादं प्रोफेशन किंवा हॉबी आपल्याला जर जिरण फॉर्म मध्ये सांगायची असेल, ओके, नाउन म्हणून आपण ते सांगणार असेल तर तिथे आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. ओके, या ठिकाणी आपण जे द सिंगिंग वापरले हे चुकीचं आहे. आपल्याला फक्त सिंगिंग इज बोथ माय वोकेशन अँड अवोकेशन असं वापरायचं आहे. ओके, सिंगिंगच्या आधी आर्टिकल द काढून टाकायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सूरदास इज ऑफन कॉल्ड मिल्टन ऑफ इंडिया. ऑल्दो अनलाइक मिल्टन, सूरदास हॅड नो पॉलिटिकल अँबिशन्स. पुढे काहीही सेंटेन्स दिलेले असेल, कितीही सेंटेन्स लेंदी बनवलं तरी आपले रूल्स काय सांगतात ते आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण कंपॅरिझन करत आहोत, तुलना करत आहोत. कोणाची? आपण सूरदासची तुलना मिल्टन सोबत करत आहोत. ओके, सूरदास हे जर मिल्टन ऑफ इंडिया असतील तर इथे जे कंपॅरिझन करत आहोत हे वर्थ असेल तर आपण या प्रॉपर नाऊनला, हे जे मिल्टन प्रॉपर नाऊन आहे याला कॉमन नाऊन मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आर्टिकल द चा वापर होऊ शकतो. ओके, तर सूरदास इज द मिल्टन ऑफ इंडिया असं आपल्याला करेक्शन करणं गरजेचं आहे. ओके, मिल्टन या शब्दाच्या आधी आपल्याला आर्टिकल द चं ऍडिशन करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन. हायर यू गो कोल्डर इट इज. जनरली आपण सुपरलेटिव्ह डिग्रीज मध्येच आर्टिकल द चा वापर करतो. मात्र ज्यावेळेस आपण डबल कंपॅरेटिव्ह वापरतो आणि ज्यावेळेस ते ॲडव्हर्ब्स असतात त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही ठिकाणी आर्टिकल द चाच वापर करायचा आहे. ओके, हे खूप महत्वाचं आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे आणि ते कोणतं असेल? द आर्टिकल. हायर या शब्दाच्या आधी आणि कोल्डर या शब्दाच्या आधी दोन्ही ठिकाणी आर्टिकल्स वापरायचे आहेत. द हायर यू गो, द कोल्डर इट इज. ओके, असं हे करेक्ट सेंटेन्स असेल. नेक्स्ट क्वेश्चन. The old woman placed kettle on fire and come back to the bedroom. त्या वाक्यात आपण ती बाई, ती स्त्री केटल ठेवून गेली असं सांगतोय. पण हे जे वर्बल फ्रेज आहे, ही जी वर्बल फ्रेज आहे या ठिकाणी आपल्याला ऑन फायरच्या ऐवजी काय म्हणायचं असतं? ऑन द फायर. ओके, इथे आर्टिकल द चा वापर कंपल्सरी होतो, हे अजिबात स्किप करायचं नाही. इन द राईट, ऑन द फायर, इन द एअर, आउट ऑफ द क्वेश्चन, अशा पद्धतीचे आपल्या ज्या व्हर्बल फ्रेजेस आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. तिथे आपल्याला आर्टिकल द चाच वापर करायचा आहे. मग ऑन फायरच्या ऐवजी काय म्हणावं लागेल आपल्याला? ऑन द फायर. इथे करेक्शन करण्याची गरज होती. नेक्स्ट क्वेश्चन. नेव्हर गिव्ह द इयर टू द स्लँडरस टॉक ऑफ अदर्स बिकॉज दे आर ऑलवेज मोटिवेटेड बाय जेलसी. स्लँडरसचा अर्थ काय असतो? अशा निंदाजनक गोष्टी. मग अशा गोष्टींकडे आपण लक्षच देऊ नका ज्याने तुम्हाला डिसमोटिवेट होईल, कारण त्या सगळ्या गोष्टी जेलसीमधून आलेल्या असतात. ओके, मग इथे आपण अर्थ तर काय आहे ते बघितला या शब्दाचा, पण आपल्याला इथे ही जी वर्बल फ्रेज आहे ही खूप महत्वाची आहे. इथे आपल्याला आर्टिकल वापरायचं नाहीये. आपण काय म्हणत असतो? टू गिव्ह इयर. याचा अर्थ काय आहे? काळजीपूर्वक ऐकणे. सो लिसन केअरफुली हा त्याचा अर्थ आहे. पण आपण काय म्हणत असतो?
टू गिव्ह इयर, इथे टू गिव्ह अन इयर पण नाही म्हणायचं, द इयर पण नाही म्हणायचं. अशाच फ्रेजेस आहेत. टू लूज हार्ट. परत फायरचीच एक फ्रेज बघूयात, टू कॅच फायर. ओके, अशा पद्धतीचे फ्रेजेस असतात. इथे कुठलंच आर्टिकल वापरायचं नाही. इथे मग आपण हे जे द वापरले हे चुकीचं आहे, ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. नेव्हर गिव्ह इयर टू द स्लँडरस टॉक, या पद्धतीने करेक्शन असेल. नेक्स्ट क्वेश्चन. द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट possesses both the civil and criminal jurisdiction. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ही एक व्यक्ती आहे, त्याचं पद त्या जिल्ह्यातलं सर्वोच्च आहे, म्हणून इथे आर्टिकल द वापरलं, योग्य आहे. त्यानंतर त्याच्याकडे 2 अधिकार आहेत. त्याचं जे कार्यक्षेत्र आहे, त्याचं जे न्यायालयीन कार्यक्षेत्र आहे, ते 2 गोष्टींसाठी आहे. ओके, त्यामुळे आपण बोथ हा शब्द 2 गोष्टींसाठी वापरतो, बरोबर. मग इथे सिव्हिल आणि क्रिमिनल या 2 वेगवेगळ्या गोष्टी असल्या कारणाने इथे आपल्याला सेपरेटली आर्टिकल मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे द सिव्हिल अँड द क्रिमिनल अशा पद्धतीने आपल्याला करेक्शन करावं लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. You must enjoy classical music on radio even if you are not able to understand its true spirit. इथे आपल्याला रेडिओ हा शब्द वापरलेला दिसत आहे आणि रेडिओ या शब्दाच्या आधी आपण आर्टिकल द चा वापर करत असतो. ओके, त्यामुळे यू मस्ट एन्जॉय क्लासिकल म्युझिक ऑन द रेडिओ असं करेक्शन करा. नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव अ वर्क टू डू अँड सो आय विल रीच लेट. इथे आता आपण काय म्हणत आहोत की मला एक काम आहे. मराठीत म्हणताना आपण असंच म्हणतो, पण हा जो वर्क शब्द आहे हा इंग्लिशमध्ये किंवा इन जनरल मराठीत सुद्धा ऍक्च्युली अनकाउंटेबलच आहे. आपण काम किती केलं हे नाही सांगू शकत, मोजू शकत नाही. मी 1 काम केलं, 2 काम केलं असं नसतं. ठीक आहे, त्यामुळे अनकाउंटेबल नाउन्सच्या आधी आपल्याला आर्टिकलचा वापरच करायचा नाही. त्यामुळे इथे आपण जे आर्टिकल वापरलेलं आहे ते चुकीचं आहे, ते आपण रिमूव्ह करूयात. आय हॅव वर्क टू डू अँड सो आय विल रीच लेट हे करेक्ट सेंटेन्स असेल. नेक्स्ट क्वेश्चन. यू शुड बी ट्रू टू अ वर्ड बिकॉज इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ जेंटलमॅन. आता या वाक्यात आपण काय म्हणत आहोत की तुम्ही शब्दाला जागले पाहिजेत, म्हणजेच काय, तुम्ही तुमचे प्रॉमिसेस पाळले पाहिजेत. मग इथे हा जो आपण शब्द वापरलेला आहे हा देखील आपल्याला आर्टिकल शिवायच वापरायचा असतो. इथे तुम्ही एक प्रॉमिस दिलेला आहे असं म्हणत आहात, शब्द पाळले पाहिजेत असं म्हणताय. किती संख्या आहे या शब्दांची हे आपण या ठिकाणी मोजत नाही, म्हणून आर्टिकलचा वापर करायचा नाही. ओके, इथलं आर्टिकल काढून टाकूयात. यू शुड बी ट्रू टू वर्ड बिकॉज इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ जेंटलमॅन हे करेक्ट सेंटेन्स होतं. नेक्स्ट क्वेश्चन. धिस यंग मॅन इज इन सर्च ऑफ अन एम्प्लॉयमेंट बिकॉज ही इज इन ग्रेव फायनान्शियल क्रायसिस. हा एम्प्लॉयमेंट हा जो शब्द आहे याला आपण मराठीत काय म्हणतो, रोजगार, बरोबर. आणि इथे तुम्ही रोजगार मोजू शकता का? 1 रोजगार दिला, 2 रोजगार दिला असं आपण म्हणतो का? नाही. आपण एम्प्लॉई किती आहेत हे मोजू शकतो. ऍक्च्युली जे कामगार आहेत, काम करणारे जे आपल्याकडे लेबर आहेत, त्यांची आपण संख्या मोजू शकतो, पण आपण रोजगाराची संख्या नाही मोजू शकत. त्यामुळे हे अनकाउंटेबल नाउन आहे. तर या ठिकाणी आपण जे अन एम्प्लॉयमेंट वापरलंय हे चुकीचं आहे. या ठिकाणी आपल्याला हा शब्द जे आर्टिकल वापरलेलं हे काढून टाकावं लागेल. दिस यंग मॅन इज इन सर्च ऑफ एम्प्लॉयमेंट बिकॉज ही इज इन ग्रेव फायनान्शियल क्रायसिस हे करेक्ट सेंटेन्स असेल. ग्रेव फायनान्शियल क्रायसिस म्हणजे खूप अतिशय संकटात आहे असं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ऑल्दो ही इज अ हार्ड वर्किंग स्टुडंट हिज सक्सेस इन द एक्झामिनेशन इज आउट ऑफ क्वेश्चन. मग अशी आपण ही फ्रेज बघितली होती, मी लिहिली नव्हती मात्र सांगितली होती तुम्हाला. आउट ऑफ क्वेश्चन असं आपल्याला वापरायचं असेल तर आपण तिथे द आर्टिकल देखील वापरणं गरजेचं असतं. आउट ऑफ द क्वेश्चन ही ऍक्च्युली फ्रेज आहे. जसं की आपण ऑन द फायर बघितलं मगाशी, सेम तसंच इथे देखील लक्षात ठेवा, आर्टिकल द या वाक्यात येणं, या फ्रेजमध्ये इन्क्लूड असणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विजडम ऑफ विक्रमादित्य सॉल्व्ड मेनी रिडल्स दॅट पीपल ब्रॉट टू हिम फॉर सोल्युशन. रिडल्स म्हणजे काय, कोडी. मग विक्रमादित्यनी भरपूर कोडी सोडवली आणि त्याची जी हुशारी होती त्याबद्दल आपण इथे मेन्शन करत आहोत. मग आपण हा रूल मगाशी बघितलेला आहे की जर आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स बद्दल काही माहिती देणार असेल तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउनच्या आधी आपल्याला आर्टिकल वापरायचे नाहीत. पण ही गोष्ट जर एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल, स्पेसिफिक थिंगबद्दल, व्यक्तीबद्दल आपण सांगणार असेल तर तिथे मात्र आपण आर्टिकल द चा वापर करू शकतो आणि हे आपल्याला इथे वापरणं गरजेचं देखील असतं. ठीक आहे. विजडम ऑफ विक्रमादित्य म्हणजे काय, विक्रमादित्याची हुशारी.
मग त्यामुळे आपल्याला इथे द विजडम ऑफ विक्रमादित्य असं वापरावं लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द चायनीज इज अ व्हेरी डिफिकल्ट लँग्वेज टू अंडरस्टँड फॉर दोज हू हॅव नेव्हर बीन टू चायना. अकॉर्डिंग टू मी या सेंटेन्समध्ये कुठलाही एरर नाही. ओके, आपण जर चायनीज हा शब्द द सोबत वापरला तर तिथे त्याचा अर्थ असतो की आपण त्या राष्ट्रीयत्वाबद्दल बोलत आहोत. आता इथे आपण थोडं वेगळ्या पद्धतीने समजून घेऊयात. द सोबत जर आपण कुठल्याही भाषेचं नाव वापरलं तर ती तिथे भाषा म्हणून न राहता तिथल्या व्यक्ती ज्या कोणी आहेत, तिथले जे समुदाय आहेत, एक राष्ट्र आहे याबद्दल आपण मेन्शन केलेलं असतं. जर आपल्याला नुसती भाषा आहे असं सांगायचं असेल तर ते जे भाषेचं नाव आहे तिथे आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा नाही. ओके, पण जर आपण ती कुठली भाषा आहे हे आपण आर्टिकल द वापरून भाषेचं नाव पण सांगणार आहे आणि त्याच वाक्यात आपण कुठेतरी लँग्वेज हा शब्द देखील इन्क्लूड करणार आहे, तर तिथे या पद्धतीची रचना असू शकते. त्यामुळे मला वाटतं की इथे कुठल्याही पद्धतीने एरर नाहीये. ऍक्च्युली पुस्तकात यांनी द हा शब्द काढून टाकायला सांगितलेला आहे, इथे एरर आहे असं त्यांनी म्हटलंय. पण आतापर्यंत जे काही वेगवेगळे सोर्सेस मी वापरलेले आहेत त्यावरून अशा पद्धतीची सेंटेन्सेस असू शकतात, इथे करेक्शनची गरज नाहीये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला मी दोन्ही गोष्टी मेन्शन केल्या, म्हणजे जे या पुस्तकात सांगितलेले आहेत ते देखील आणि इतरही सोर्सेस जे आहेत त्यांच्या अभ्यासातून मी ही गोष्ट तुमच्या पुढे आणलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. न्यूज यू ब्रोक टू हिज वाईफ मेड हर नर्वस अँड शी ब्रोक डाऊन. आता इथे ब्रोक हा शब्द किती इंटरेस्टिंगली वापरलाय बघा. 2 ठिकाणी ब्रोक हा शब्द वापरलाय आणि त्याचे अर्थ पूर्ण वेगळे आहेत. न्यूज यू ब्रोक म्हणजे काय, तू जी गोष्ट सांगितलीस, म्हणजे तू जो बॉम्ब टाकला आपण जे म्हणतो ना मराठीत, ते जे आहे काहीतरी एकदम धक्कादायक गोष्ट, धक्कादायक बातमी सांगणे, तिथे आपण या पद्धतीने ब्रोक हा शब्द वापरतो. आणि नंतर हे जे ब्रोकडाऊन म्हटलेलं आहे याचा अर्थ असतो रडणे. ठीक आहे, आपण थोडाफार वोकॅब्युलरीचा पण अभ्यास आज नाही म्हटलं तरी केलेलंच आहे सगळ्या क्वेश्चन्समध्ये ऑलमोस्ट. ओके, सो मला हे गरजेचं वाटत होतं म्हणून प्रत्येक ठिकाणी मी मेन्शन करत गेले. आता आपण परत आर्टिकलचा रूल इथे कुठला अप्लाय करायचा आहे ते बघूयात. आपण काय म्हणत आहोत की तू जी बातमी दिली त्याच्यामुळे त्याची वाईफ नर्वस झाली. मग त्या बातमीबद्दल आपल्याला ठराविक गोष्टीबद्दल आपल्याला सांगायचं आहे, म्हणून इथे आर्टिकल द देखील वापरणं गरजेचं आहे. ओके, द न्यूज यू ब्रोक टू हिज वाईफ अशा पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट करायचंय. आता हा जो शेवटचा क्वेश्चन आहे हा आपण थोडक्यात डिस्कस करूयात. द लायन्स आर कार्निवर्स. जर आपण एखाद्या ॲनिमलच्या क्लासबद्दल सांगणार असेल आणि जर तिथे आपण आर्टिकल द वापरलं तर पुढे जे आपण नाव सांगतोय त्या ॲनिमलचं ते सिंग्युलर असणार आहे, ते आपल्याला प्लुरल वापरायचं नाही. नाउन सिंग्युलर असेल तर अर्थातच पुढे आपण जे हेल्पिंग वर्ब वापरणार ते देखील सिंग्युलरच असेल. पण या वाक्यात आपण लायन्स हा शब्द वापरलेला आहे जो प्लुरल आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब देखील प्लुरल दिलेलं दिसत आहे, म्हणजे इथे आर्टिकल द वापरण्याची गरज नाही. जर आर्टिकल द वापरायचं असेल तर नाउन आणि हेल्पिंग वर्ब सिंग्युलर असतात, पण जर आपण प्लुरल फॉर्ममध्ये नाउन वापरणार असेल तर त्या ठिकाणी नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. म्हणजेच काय, आर्टिकल द किंवा इतरही अर्थात कुठलंच आर्टिकल तिथे वापरायचं नाही. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. या पुस्तकात आतापर्यंत आपण जे काही 9 चॅप्टर्स आहेत त्यांचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. अर्थातच आता आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहे, मात्र आपण आतापर्यंत जे काही रूल्स अभ्यासलेले आहेत त्यांचा एकदा डिटेलमध्ये अभ्यास करा, कारण स्टेप बाय स्टेप आपली ही लेक्चर सिरीज अशी पुढे जातच राहणार आहे. मग तुमचं भरपूर सिलेबस पेंडिंग राहायला नको. त्यामुळे आधीचे लेक्चर सुद्धा सायमल्टेनियसली बघत राहा. आठवड्यातून कमीत कमी 4 ते 5 तरी लेक्चर्स आपले असतात. त्यामुळे इंग्लिशची तयारी करण्यासाठी भरपूर स्टडी मटेरियल आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, फ्रीमध्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त फायदा घ्या. आजच ग्रामर सेंटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे व्हिडिओज पोहोचवण्याचा प्रयत्न करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक सहित. थँक्यू.